हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण ना झटपट होणाऱ्या पिठल्याची रेसिपी शेअर करणार आहोत। त्याला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे आपण। आता हा ट्विस्ट काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि ही रेसिपी बघून झाल्यावर तुम्ही पण नक्की ट्राय करून मला कमेंट मध्ये सांगा। पालकाचं पिठलं करण्यासाठी आपण ना एक छोटा पातेलं घेतलंय। त्यात अर्धी वाटी डाळीचं पीठ घेऊया। त्यात आता आधी 1 वाटी पाणी घेऊयात आणि पहिल्या गुठळ्या मोडून घेऊया। आपण 1 वाटी पाणी त्याच्यात टाकलेलंच आहे। आता अगदी थोडंसं 1-2-3 चमचे पण टाकून घेऊया। आता चवीप्रमाणे मीठ। आता हे मीठ आहे ना ह्याच्यात चांगलं मिक्स करून घेऊयात आपण। आता हे मिक्सचर तयार आहे। आपण पिठलं करायला घेऊया। पिठल्यासाठी मी एका कढईत आहे ना एक छोटा डाव तेल टाकलेला आहे। त्यात अर्धा चमचा मोहरी तडतडली की लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊया। जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊया। त्यात आता बारीक चिरलेला पालक, मी 1 मूठ पालक घेतला होता, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय। आता हा आपण ना 30 ते 40 सेकंद परतून घेऊयात, फारही शिजवायचा नाहीये। मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती आणि तुम्ही बघू शकताय की आता मगाशी केवढा पालक होता आणि परतून एवढा झालेला आहे। आपण जे पाणी, डाळीचं पीठ आणि मीठ टाकलं होतं ते सगळं ह्याच्यात टाकून घेऊया। आता मिक्स करून घेऊयात आणि फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे। थोडंसं घट्ट होईपर्यंत असं कंटिन्यू ढवळत राहायचंय। आपण कंटिन्यू हलवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की असं मीडियम कन्सिस्टन्सी आलेली आहे। तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी मिक्स केलं अजून तरीही चालेल। आता कढईने अगदी थोडंसं आपण तेल सोडूया त्याच्यात। 2 मिनिटं झाकण ठेवलेले, 2 ते 3 मिनिटं। गॅसची फ्लेम जी आहे ती लो केलेली आहे आपण। मस्तपैकी आता पिठलं शिजेल आपलं। आपण ना 2 ते 3 मिनिटांना आपण छानपैकी वाफ काढून घेतलेली आहे। झाकण काढून घेऊया। वाह, आपलं पिठलं इतकं छान झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की ना फोडणीमध्ये आपण आहे ना पालक परतल्या, त्यामुळे काय झालंय की पालकाचा हिरवा रंग इतका छान राहिलाय। सो अशा पद्धतीने आपलं पालकाचं पिठलं तयार आहे। आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात ते। तर मंडळी, झटपट होणारं मस्त असं चविष्ट पालकाचं पिठलं तयार आहे। हे तुम्ही पोळी, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता।